नमस्कार श्रोते हो, मी वैद्य विश्वास घाटगे नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे. या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन आपण येत असतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा, नाडी चिकित्सा, त्यावर आजारांच्या विषयीची माहिती आणि त्याचबरोबर घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक उपचारांविषयी आपण चर्चा करत असतो. आपल्यापैकी बऱ्याचशा श्रोत्यांनी पावसाळ्यात घेण्याची काळजी किंवा पावसाळ्यात होणाऱ्या वेगवेगळे व्याधी आजार आणि त्याच्याशी निगडीत औषधोपचार याच्याविषयी शंका व्यक्त केली. तर त्या संदर्भात मी आज खरं तर बोलणार आहे. पावसाळा म्हणलं की बरेचदा वेगवेगळे पदार्थ आपले खाण्याची इच्छा होते, जसं की भजी आली, वडापाव आला किंवा बाहेरचे काही खाद्यपदार्थ खाण्यात येतात आणि त्याचबरोबर बऱ्याचदा पोटाच्या तक्रारीसुद्धा वाढलेल्या दिसून येतात. तर पावसाळा म्हणलं की पोटाच्या तक्रारी आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवत असतात. त्या पोटाच्या तक्रारी कोणत्या कारणास्तव उत्पन्न होतात, त्याच्याबाबतीत कोणती लक्षणं दिसतात, त्याच्या बाबतीत कोणती घरगुती उपाय आणि औषधोपचार करता येतील याच्याविषयी आज आपण जाणून घेऊयात. तर आजचा विषय जो आहे तो पावसाळ्यातील पोटाचे विकार. पावसाळा म्हणलं की प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे तो म्हणजे श्रावण महिना. तर श्रावण महिन्यामध्ये विशेष करून आपण काही पथ्य पाळणं गरजेचं आहे, त्याला आपण आज खरं तर लक्षात घेऊ. श्रावण महिन्याच्या बाबतीमध्ये एक आध्यात्मिकदृष्ट्या याला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. श्रावण महिन्याविषयी थोडी माहिती द्यायची झाली तर या महिन्यामध्ये बरेचशी व्रतवैकल्य केली जातात, उपवास केले जातात आणि विशेष करून या दिवसांमध्ये आपल्यापैकी बरेच जण मांसाहार करण्याचं देखील टाळत असतात. स्ट्रिक्टली लघुअन्न घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे सगळं आध्यात्मिक जे आपल्याला वर्णन आलेलं आहे ते का आलेलं आहे? तर सर्वप्रथम एकतर हा जो आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना आहे, याच्यात व्रतवैकल्य उपवास करत असताना कुठेही पोट बिघडू नये याच्यासाठी खरं तर अध्यात्मामध्ये लंघन करायला सांगितलेलं आहे किंवा काही विशिष्ट पदार्थ खायचे टाळायला सांगितलेलं आहे. पण मग आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर या दरम्यान जो काही वर्षा ऋतू चालू आहे, पावसाळा सुरू आहे, तर या पावसाळ्यातील जी दोषस्थिती आहे ती आपल्या पचनसंस्थेवर परिणाम करत असते. आयुर्वेद ग्रंथानुसार या ऋतूमध्ये निसर्गामध्ये अम्ल गुणधर्म वाढलेला असतो, अम्लता निर्माण झालेली असते, तीच आपल्या शरीरात सुद्धा निर्माण झालेली असते. म्हणजे निर्माण होणारं पित्त किंवा पाचक स्त्राव हे अम्ल गुणधर्माने वाढलेले असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये पित्ताचे, पोटाचे आजार वाढलेले दिसून येतात. त्याचबरोबर या ऋतुमानामध्ये अग्निवांद्य निर्माण झालेलं असतं, म्हणजे पचन करण्याची जी आपली क्षमता आहे ती मंदावलेली असते. त्यामुळे विशिष्ट या दिवसांमध्ये आपण लघुअन्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ऋतुमानामध्ये पित्त संचय झालेला असतो आणि वातप्रकोप झालेला असतो. म्हणजे काय की शरीरातील वातदोष प्रमाणापेक्षा वाढल्यामुळे विशेष करून या दिवसात सांधेविकार देखील जास्ती प्रमाणात उत्पन्न होतात. पण काही वेळेस सांध्यांशी संबंधित लक्षणं न उत्पन्न होता पोटाची तक्रारी कधीकधी या दोषस्थितीमुळे उत्पन्न झालेली असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये जेवण आहार घेत असताना शक्यतो लघु आहार घेतला पाहिजे. भाजकं अन्न जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कटाक्षाने पालेभाज्या खाण्याचं टाळलं तर बरं राहील. फळभाज्या, त्याही विशेषतः वेलीवरच्या फळभाज्या जर आपण खाण्याचा आपल्या प्रयत्न केला तर त्याने देखील तुमच्या पोटाच्या तक्रारी कमी होण्यासाठी किंवा न होण्यासाठी एक चांगल्यापैकी मदत होऊ शकेल. पोटाच्या संबंधित या दिवसांमध्ये आढळणाऱ्या तक्रारींमध्ये सर्वप्रथम येतं म्हणजे अजीर्ण, त्याचबरोबर वारंवार पोटफुगी, गॅसेस धरणं, मळमळ, काही वेळेस लूज मोशन्स होणे यांसारख्या वेगवेगळ्या पोटाशी संबंधित तक्रारी या दिवसांमध्ये उत्पन्न होत असतात. तर अजीर्ण संदर्भात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शरीरातील जे काही अम्ल गुणधर्म आहे किंवा पाचक स्त्राव निर्मिती जी काही नीट होत नाही आहे, त्यामुळे पचनशक्ती किंवा अग्निमंद्य निर्माण झालेलं असतं आणि आपण जे अन्न खातोय ते व्यवस्थित न पचल्यामुळे भूक मंदावलेली देखील जाणून येते. काही पेशंटला सतत मळमळणे, काही वेळेस आंबट करपट ढेकर येणे, काही वेळेस लूज मोशन्स होणे यांसारख्या तक्रारी होत असतात. तर याच्यासाठी आपण पहिलं म्हणजे घरगुती उपाय काय करू शकतो याच्याविषयी जाणून घेऊयात. तर याच्यामध्ये घरगुती उपायांमध्ये प्रामुख्याने तुम्ही जर आलं रस आणि लिंबाचा रस थोडंसं शेंदेलोण किंवा सेंदो मीठ घालून जर घेतलं तर तुमची पचन प्रक्रिया सुधारायला मदत होऊ शकेल. किंवा आलं रस आणि लिंबाचा रस साखरेबरोबर जरी घेतला तरी त्यांनी सुद्धा तुमची पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. सुंठ आणि तूप दररोज तुम्ही जर तुपाबरोबर सुंठ चूर्ण तुपाबरोबर जर घेतलं त्याने सुद्धा तुमची पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होऊ शकेल. आयुर्वेदीय औषधांपैकी हिंगवाष्टक चूर्ण तुम्ही जेवणाअगोदर जर घेतलं तर त्यांनी तुमचं अग्निमंद्य किंवा भूक मंदावलेली ते कमी होण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. आमपाचक वटी आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते, ती सुद्धा तुम्ही या महिन्यांमध्ये जर नियमित सेवन केली तर पचनाच्या शक्यतो तक्रारी होणार नाहीत.
आयुर्वेद रेमेडीजनी बनवलेली सुखपाचक वटी देखील तुम्ही या दिवसांमध्ये घेऊ शकता, जेणेकरून तुमचा पचन प्रक्रिया सुधारून तुमच्या पोटाच्या तक्रारी दूर होतील. दुसरा मी मगाशी उल्लेख केला तो म्हणजे वारंवार गॅसेस धरणं, पोटफुगी. तर याच्यात जो वातप्रकोप झालेला असतो किंवा अग्निमांद्य निर्माण झालेलं असतं, त्यामुळे काही खाल्लं तरी पोट बराच वेळ फुगल्यासारखं वाटतं, पोटात गॅसेस धरतात आणि त्यामुळे अस्वस्थ झाल्यासारखं होणे, छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे, असा काही वेळेस पेशंटला अनुभव येतो. तर याच्यामध्ये आपण कोणते घरगुती उपाय आणि औषधी उपचार करू शकतो? तर सर्वप्रथम भाजलेले जिरे तुम्ही जर थोड्याशा खडीसाखरेबरोबर जेवणानंतर जर चावून खाल्ले तर त्यांनी तुमच्या पोटातील गॅसेस कमी व्हायला, पोटफुगी कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर जेवणानंतर जर गूळ चावून खाल्ला तर त्याने देखील मदत होऊ शकेल. थोडा आल्याचा तुकडा आणि गूळ तुम्ही जर जेवणानंतर चावून खाल्ला तर त्याने सुद्धा पोटातील गॅसेस कमी व्हायला मदत होणार आहे. भाजलेला ओवा आणि बडीशेप तुम्ही जेवणानंतर चावून खाल्ला तर त्याने सुद्धा पोटफुगी, गॅसेस कमी व्हायला मदत होऊ शकते. आयुर्वेदिक औषधांपैकी बेलफळाचं चूर्ण जर तुम्ही गुळाबरोबर जर नियमित सेवन केलं सकाळ संध्याकाळ, तर तुम्ही पोटफुगी, पोटात गॅसेस धरणं यांसारख्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आयुर्वेदिक औषधांपैकी लवण भास्कर चूर्ण दुपारी रात्री जेवणा अगोदर जर तुपाबरोबर घेतलं तर यांनी सुद्धा पोटफुगी कमी व्हायला मदत होऊ शकते. शंखवटी या गोळीचं सेवन सुद्धा तुम्ही नियमित जर केलं तर त्यांनी पोट फुगणे, पोटात गॅसेस धरल्यासारखं वाटणे, अस्वस्थ वाटणे, भूक न लागणे, मळमळणे यांसारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते. आयुर्वेदिक औषधांपैकी अमृतधारा जर 1 ते 2 थेंब, अमृतधारा नावाचं औषध आहे जे बाजारात उपलब्ध होऊ शकतं, त्याचे 1 ते 2 थेंब जर कोमट पाण्यात घालून तुम्ही जर ते कोमट पाणी प्यायलात तर त्याने सुद्धा पोटफुगी कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. ॲज वेल ॲज पुदिनाचं पान जर तुम्ही चावून खाल्लं तर त्याने सुद्धा तुमचं वातानुलोमन होऊन पोट शांत व्हायला मदत होऊ शकेल. अजून एक तक्रार बऱ्याचशा रुग्णांना जाणवते या दिवसांमध्ये, ते म्हणजे मळमळ किंवा तोंडाला पाणी सुटणे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम अग्निमांद्य हे कारणीभूत आहेच आहे. त्याचबरोबर अम्ल गुणधर्माने वाढलेला पित्तदोष, अम्लपित्त हे देखील या दिवसांमध्ये वाढलेलं दिसून येतं, ज्याच्यामुळे मळमळ, जळजळ, तोंडाला पाणी सुटणे, क्वचित प्रसंगी सकाळी ब्रश करताना उलटी होणे, पित्त बाहेर पडणे, किंवा काही जणांना जेवल्यानंतर उलटी होणे यांसारख्या तक्रारी दिसत असतात. तर याच्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो? तर त्यामध्ये वेलदोडा चावून खाल्ला तर तुमची मळमळ किंवा तोंडाला पाणी सुटणं कमी व्हायला मदत होऊ शकेल. किंवा दुसरं म्हणजे वेलदोड्याचं चूर्ण किंवा पूड जर तुम्ही मधाबरोबर सेवन केली तर त्याने देखील तुमची मळमळ, तोंडाला पाणी सुटणं, उलटी हे कमी व्हायला मदत होऊ शकेल. याचसारखंच आपण जर वेलदोडा तव्यावर चांगला भाजून घेतला, त्याची जरा खरपूस अशी राख बनवली आणि ती जर चिमूट 2 चिमूटभर राख तुम्ही जर मधाबरोबर चाटण केली तर त्याने सुद्धा तुमची मळमळ, उलटी किंवा तोंडाला पाणी सुटणं कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. सुंठ चूर्ण तूप साखरेबरोबर घेतलं तर याने सुद्धा मळमळ कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदिक औषधांपैकी सूतशेखर रस तुम्ही नियमित सेवन करा. सूतशेखर हा अम्ल गुणधर्माने वाढलेला पित्तदोष कमी करायला मदत करतो किंवा अम्लपित्तामध्ये उपयोगी पडणारा ही गोळी आहे. तर याचं जर सेवन तुम्ही नियमित सकाळ संध्याकाळ आले रसाबरोबर जर केलं तर त्याने तुमची मळमळ, तोंडाला पाणी सुटणे, भूक मंदावणे किंवा क्वचित प्रसंगी उलटी होणे यांसारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. जर आपल्याला पोटामध्ये गॅसेस धरत आहेत, भूक मंदावलेली आहे, तोंडाला पाणी सुटतंय, अशी अजीर्णासारखी लक्षणं उत्पन्न होत आहेत, तर आपण शिवाक्षार पाचन चूर्ण सकाळ संध्याकाळ जर सेवन केलं जेवणानंतर कोमट पाण्याबरोबर, तर त्याने सुद्धा तुमची मळमळ, पोटाच्या तक्रारी, अजीर्ण, भूक मंदावणे या कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे या दिवसांमध्ये काही जणांना वारंवार पोट बिघडल्यासारखं दिसून येतं. त्यामध्ये प्रामुख्याने लूज मोशन्स होणे, पातळ शौचाला होणे, काही वेळेस जेवल्यानंतर पोटात कळ येऊन शौचाला जावं लागणे यांसारख्या तक्रारी उत्पन्न होत असतात. काही वेळेस वारंवार पोटात मुरडा होण्याची तक्रार देखील काही पेशंटला या दिवसांमध्ये दिसत असते. याच्यात प्रामुख्याने कारणीभूत एक म्हणजे अन्न किंवा पाण्यातून काही झालेला जंतुसंसर्ग असू शकतो किंवा खाद्यपदार्थांमधल्या बदलांमुळे, ऋतुमानातल्या बदलांमुळे पचन प्रक्रिया मंदावून तुम्हाला यासारख्या तक्रारी, ज्याला आपण अतिसार म्हणतो, हे दिसून येतं. तर याच्यामध्ये तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता? तर सर्वप्रथम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुंठ तूप साखरेबरोबर जर तुम्ही घेतली, सुंठ चूर्ण तूप साखरेबरोबर, तर त्याने मदत होऊ शकणार आहे. किंवा अजून एक चांगला उपाय पचन प्रक्रिया आणि पोटाच्या तक्रारी कमी व्हायला म्हणजे सुंठ चूर्ण साधारणतः पाव चमचा आणि सुंठ चूर्ण धने पावडर पाव चमचा अशी तुम्ही जर ग्लासभर पाण्यामध्ये मिक्स करून त्याला चांगलं उकळलं आणि उकळून त्याचा 1/4 काढा उरवलात आणि हा काढा सकाळ संध्याकाळ जर सेवन केलात तर तुमची पचन प्रक्रिया सुधारायला मदत होते. विशेष करून अतिसार, पोटात कळ येणे, मुरडा करणे, लूज मोशन्स होणे या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते. आयुर्वेदिक औषधांमध्ये कुटच चूर्ण आणि किंवा कुडासाल चूर्ण
आणि बेलफळाचं चूर्ण जर तुम्ही नियमित सकाळ संध्याकाळ सेवन केलं तर तुम्हाला तुमच्या पोटाच्या या तक्रारी ज्या आहेत, मुरडा किंवा पोट लूज मोशन्स होणे, या कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. आयुर्वेदिक औषधांपैकी कुटज घनवटी ही अतिशय उपयोगी पडणारी आहे. कुटज घनवटी नाही मिळाली तर कुटजारिष्ट हे कुडासालापासून बनवलेलं औषध हे अतिशय उपयोगी पडतं. यांनी काय होतं की तुमचे लूज मोशन्स किंवा अतिसार थांबतोच, पण पचन प्रक्रियासुद्धा सुधारते आणि त्यामुळे तुमचा आजार कायमचा बरा व्हायला मदत होते. या आजाराच्या अनुषंगाने मी सांगेन की बऱ्याचदा आपण लूज मोशन झाल्यावर जुलाब थांबवणाऱ्या गोळ्या घेतो, पण हे करणं काही वेळेस चुकीचं ठरतं, कारण जुलाब होण्यामागे काहीतरी बिघाड आणि काही बदल कारणीभूत ठरलेले असतात. ते बिघाड दूर करणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अग्निमांद्य किंवा पचनसंस्थेतल्या बिघाडांमुळे लूज मोशन्स होत असतात. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला अशा प्रकारे जुलाबात किंवा अतिसाराचा त्रास होत असतो, तेव्हा एकतर द्रवमल प्रवृत्ती किंवा जुलाब थांबणं हे आवश्यक आहेच आहे, पण त्याचबरोबर पचन प्रक्रिया सुधारणंही गरजेचं आहे. तर आयुर्वेदीय दृष्टिकोनातून काही संग्राही किंवा ग्राही पद्धतीची जी औषधं आहेत, गुणधर्मांची जी औषधं आहेत, ती वापरणं या ठिकाणी गरजेचं ठरतं. त्यामध्येच कुडासाल हे सर्वोत्तम औषध आहे. कुडासाल चूर्ण किंवा कुटजारिष्ट किंवा कुटज घनवटी जर तुम्ही अतिसारामध्ये जर घेतली तर त्यांनी तुमचं लूज मोशन्स, पातळ संडास लावणं थांबेलच, पण पचन प्रक्रियाही सुधारेल आणि पुढे जाऊन होणारा त्रास तुमचा थांबेल. याचबरोबर बिलवादी वटी देखील कोणी आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते. ती देखील जर तुम्ही घेतलीत तर तुमच्या या पोटाच्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते. भूक मंदावणं हे सुद्धा बऱ्याचशा पेशंटला पावसाळ्यामध्ये जाणवतं. तर याच्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो, तर जेवणा अगोदर आल्याचा रस, लिंबू रस थोड्या प्रमाणात जर सेवन केलात तर त्याने तुमची भूक सुधारायला मदत होते. किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे आल्याचा बारीक तुकडा लिंबू रसाबरोबर किंवा गुळाबरोबर जर चावून खाल्ला तर त्याने सुद्धा पचन प्रक्रिया या दिवसांमध्ये सुधारायला मदत होऊ शकेल. आयुर्वेदिक औषधांपैकी हिंगवाष्टक चूर्ण जेवणा अगोदरच्या पहिल्या 2-3 घासांबरोबर जर तुम्ही घेतलं तर त्याने तुमची पचन प्रक्रिया खूप सुधारायला मदत होते, भूक वाढायला मदत होते. अग्निकुमार रस नावाची गोळी आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते. ही देखील अग्निमांद्य किंवा भूक मंदावणे यासारख्या पावसाळ्यातील तक्रारींवर उपयोगी पडू शकते. त्याचबरोबर गुळवेलीचा काढा, जर काहीच औषधं मिळाली नाही आणि गुळवेल जर तुम्हाला शक्य असेल तर या गुळवेलीचा काढा दररोज सकाळी अनुशापोटी घ्या. त्यामुळे काय होणार आहे की यकृताचं काम सुधारणार आहे. यकृतातून जे निर्माण होणारे पाचक स्राव आहेत ते चांगल्या प्रकारे तयार होतील, अन्नपचन सुधारेल, पोटाच्या सर्व तक्रारी दूर व्हायला मदत होऊ शकेल. तर या ठिकाणी पावसाळ्याच्या अनुषंगाने मी काही पोटाच्या तक्रारी आणि विशेष करून त्याच्यावरचे उपचार मी तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये एक अगदी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लंघन करणं, लघु आहार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अन्न खाताना किंवा पाणी पिताना देखील ते चांगल्या ठिकाणी स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. त्याबाबतीत तुम्ही काळजी घ्या. त्याचबरोबर नियमित व्यायाम करा, चांगल्या प्रकारे झोप घ्या. तुम्हाला पोटाच्या तक्रारी आणि आरोग्याच्या तक्रारी या दिवसांमध्ये आढळणार नाहीत. मी आशा करतो की आज मी जे काही सल्ले उपचार तुम्हाला सुचवलेत हे नक्की तुम्हाला उपयोगी पडतील आणि आशा करतो की हा कार्यक्रम आपल्याला नक्की आवडलेला असेल. आमचं आयुर्वेद हेल्थ केअर हे यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हे कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याला आपल्या आरोग्यविषयक किंवा आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही शंका कुशंका असतील तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मला त्या विषयांवर बोलता येईल, तुमच्या प्रश्नांना उत्तर देता येईल, तुम्हाला अधिकाधिक सल्ले देता येईल. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.